नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अशा मंडळाला पॉडकास्ट घेण्यासाठी आलेले आहेत ज्या मंडळाचे भरपूर कमेंट आणि सर्व इन्स्टा असेल सर्व ठिकाणी त्याच कमेंट होता, ज्याचं नाव आहे विरारचा चिंतामणी. तर त्या मंडळाचे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे, त्यांनाच आपण विचारूया त्यांचा परिचय काय आहे. नमस्कार. आमच्या मंडळाचं नाव आहे चिंतामणी मित्रमंडळ आणि हे आमचे अध्यक्ष आहेत माननीय श्री राजन पांडुरंग. आमच्या मंडळाचे अध्यक्ष मी प्रभाकर रामचंद्र पाटील, आपल्या चिंतामणी मित्रमंडळाचा आम्ही सल्लागार, आणि हे आमचे अनिरुद्ध यशवंत पाटील हे आमचे सचिव आहेत. असं आमचं थोडक्यात. नमस्कार. तर काका, पहिला तुम्ही तुमच्या मंडळाची हिस्ट्री सांगा. आमच्या मंडळाची हिस्ट्री म्हणजे आम्ही हे जे मंडळ आहे चिंतामणी मित्रमंडळ हे आम्ही 2002 मध्ये स्थापन केले आहे. कारण आता ही वाढती लोकसंख्या बघितली आम्ही, म्हणजे शहरीकरण वगैरे व्हायला लागलं आणि लोकांनी एकमेकांचा संपर्क कमी व्हायला लागला. त्याच्यामुळे आम्ही मग विचार केला की आपल्या लोकांना एकत्र कसं आणायचं, आणि मग एक कल्पना सुचली. माननीय आमचे अध्यक्ष राजन पांडुरंग बोलले की आपण एक असं काहीतरी मंडळ स्थापन करू, जेणेकरून आपले जे संस्कार आहेत, जे आपले विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचावे, म्हणून आम्ही हे मंडळ स्थापन केलं. ते मंडळ किती तेव्हा कार्यकर्ते त्या टायमाचे काय? त्यावेळेला आमच्याकडे म्हणजे एवढे कार्यकर्ते नव्हते, साधारण आम्ही 20-25 लोक होतो. आज आमच्याकडे बऱ्यापैकी 100-150 वगैरे. तर काका, तुम्ही सांगा, विरारचा चिंतामणी हे नाव कधीपासून तुम्ही हे आम्ही 2021 पासून आमचे जे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या सर्व सल्लामसलत करून आम्ही हे नाव ठेवलं. मग पहिला काय नाव होतं मंडळाचं? पहिलं आमचं वैष्णवीनगरचा राजा चिंतामणी मित्रमंडळ असं नाव होतं. नंतर तुम्ही हे नाव दिलं का? मग या वर्षी आपलं काय खास बघायला भेटेल? यावर्षी मूर्तीमध्ये असं जे आमचे तरुण तडफदार जे काही मुलं आहेत, जे कार्यकर्ते, त्यांच्या इच्छेनुसार महादेवाचं एक रूप आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मूर्तीमध्ये. हा. मग आगमन आपलं कधी असेल? आगमन आमचं 11 सप्टेंबरला होणार आहे. आणि मूर्तिकार आपले? मूर्तिकार आमचे राकेश तामोरे आहेत आणि वेस्टवरून आम्ही मूर्ती आणतो. साई आर्ट्स म्हणून त्यांचा एक कारखाना आहे, तिथून आम्ही मूर्ती आणतो. आगमन किती वाजता आणि कुठून स्टार्ट होणार? आगमन आम्ही संध्याकाळी, शक्यतो ट्रॅफिक वगैरे खूप असते या काळामध्ये, त्याच्यामुळे आम्ही आगमन 6 नंतरच आम्ही येणार, 6 नंतरच. आणि 6 नंतर मग आगमनामध्ये कसं बाकीचे अडथळा नको म्हणून आम्ही हे करतो, लवकर आणतो. आणि आता तुमच्या मंडळामध्ये काय पाठपूजन असं काय असते का नाही? पाद्यपूजन आहे आमचं. आम्ही पाद्यपूजनाची तारीख 15 ऑगस्ट ठेवलेली आहे आणि आता जी तरुण पिढी आहे त्यांच्या इच्छेनुसार आम्ही ते कार्यक्रम हा गेल्या 2 वर्षापासून सुरू केला. आता चालू केला का? पहिला नव्हते करत? अगोदर आम्ही नव्हतो करत. आता ही सगळी तरुण पिढी सांगायला लागली की आपण काही करायला पाहिजे, तर त्यांच्या इच्छेनुसार आम्ही हा गेल्या वर्षीपासून सुरू केला. तर आता तुम्ही सांगा, तुमच्या मंडळाच्या थ्रू सामाजिक कार्य कोणते होतात? तुमच्या मंडळाच्या आम्ही गणपती येतो, दिवशी आम्ही पहिल्या दिवशी आमचं हे असते, तिसऱ्या दिवशी आमचं काही दुसरे खेळ असतात. आम्ही महिलांना वगैरे, महिलांसाठी वगैरे वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतो आणि जी मुलं आहेत, गरीब मुलं, त्यांना आम्ही वह्या वगैरे वाटपाचा कार्यक्रम करतो आणि भंडारा करतोय. आणि नवरात्रामध्ये पण आम्ही, नवरात्र पण असते आमची, नवरात्र पण लगेच असते आमची. 9 दिवस नवरात्र उत्सव होते आमचा. त्या नवरात्रामध्ये आम्ही कॅमेरे लावून कोणाला तकलीफ न होऊ म्हणून आम्ही कॅमेरे व्यवस्था करतो. अग्निशमनची मंडपामध्ये हे करतो नगर प्रयत्न. आणि 9व्या दिवशी आम्ही हे ठेवतो आपल्या वेशपूजा, त्यावेळेला वेशपूजा स्पर्धा घेतो आणि खोजागिरी पण करतो. खोजागिरीला आम्ही बक्षीस वाटतो. आणि आता एवढं मोठं मंडळ चालवायचं आहे, तर वर्गाने तुम्ही कशी गोळा करता? आम्ही प्रत्येक बिल्डिंगला बुक देतो. आम्ही आमच्या प्रत्येक सोसायटी आहेत, 60 सोसायटी आहेत, त्यांना बुक देतो आम्ही. असं जबरदस्ती करत नाही आम्ही. जे त्यांच्या हिसाबाने, आमचे 201 चा आकडा असतोच, ते 101, 201 ज्याचं द्यायचं आहे तेवढं देता करतो. आणि बाकी आम्ही दुकानवाल्याकडनं वर्गणी करतो. बाकी कुठलं खर्च आम्ही स्वतःच करता. आता पुढच्या वर्षी तुमचं 25 वर्ष आहे, मग त्याचा काय प्लॅनिंग आहे? त्याचा प्लॅनिंग आहेच, काहीतरी काहीतरी जोरदार करण्याचा विचार आहे पुढच्या वर्षी आम्हाला.
काय लोकांना माहित पडेल का त्याबद्दल? हा होईल ना, आम्ही जुलस जास्त जोरात करणार. पण काहीतरी सांगितलं लोकांना माहित पडेल आता असं काय कर. सदरे वगैरे टोप्या काय घालून बाईंना साड्या बिड्या भगवा वस्त्र ते काय धारण करतात? करून, पिवळं वस्त्र धारण करून टोपी बिपी घालून आमच्या उद्देशाने आपण जल्लोष करू असं प्लॅनिंग दोन ताशा चालले. ठेवू त्यावेळेला पुणेरी आता असं बँड. असे कोणते किस्से आहेत तुमच्या मंडळामध्ये का अजून लोकांना माहित नाही, हे कोण तुम्ही सांगू शकता का? किस्से म्हणजे असं आहे का, म्हणजे आम्ही जेव्हा गणपती सुरू केला तेव्हा आमच्याकडे जागा नव्हती. तेव्हा आमचीच बाजूला इमारत आहे, त्याच्यामध्ये आम्ही एकदा बसवला आणि गणपती म्हणजे बसवल्यानंतर पावसाळ्यात असा पाऊस पडला की पाणी एकदम कमरेपर्यंत आलं. त्याच्या वेळेला हे अनिरुद्ध आणि आम्ही दोघंच मंडपात होतो. ती बाजू असल्या कारणाने ते पाणी सगळं डोंगराचं पाणी तिकडे साचलं आणि मग त्याच्यामुळे आम्ही दोघांही ते नंतर विचार केला मग या साईडला आम्ही घेतलं, वरच्या साईडला. तेव्हापासून आमचं आणि सुरक्षित आहे ना आतापर्यंत. पाणी असं काढलं जवळजवळ मूर्तीच्या पायाला लागल्यानंतर आपोआप पाणी कमी होत गेलं. ते कसं झालं आम्हाला काय माहित नाही. हे तर आम्ही किती सालची गोष्ट असेल तरी? ही साधारण 2004ची 5ची 4-5 ची गोष्ट. साधारण त्या एक होती. सहाची आणि मूर्तीच्या जसं पाणी पायाच्या जवळ आलं तसं आपोआप पाणी विसरायला लागलं. हा कसं गेलं ते आम्हाला काय माहित नाही. आम्ही दोघं तिथे होतो तेव्हापासून आणि आम्ही पण विचार केला काय विचार केला, हे थोड्याच्या छोट्याच्या वर्षी मग लगेच हा. या side वरचे मंच केला. हे जो आहे जागा पंच गणपती बसतो ह्या हा. आणि काय बोलले की ही जागा आपली आहे, ही आपल्याला काय चिंतामणी मित्रमंडळासाठी देऊन टाकू. ती यांची जागा आहे का? म्हणजे आता जे आपला मंडप आहे तो हा. पूर्ण. रामचंद्र माल्या पाटील यांच्या सौजन्याने त्यांची म्हणजे मग तुमचं विसर्जन कुठे आणि कसं होतंय? पहिला आपलं विसर्जन नारिंगाला नारळ व्हायचं. व्हायचं. तलावामध्ये. आता हे सर सर्वांना सक्ती नगरपालिकेच्या असल्यामुळे सगळं वेस्टला जायला लागते. आपण जेटीवर जेटीवर जाता. मग त्या विसर्जन मध्ये आलेल्या अडचणी बद्दल काय बोलणार? गेल्या वर्षी भरपूर सर्वांनी ते सांगितलं. ते अचानक जी आर काढल्या आम्हाला- त्यामुळे सर्वांची फसगत झाली. छोटे गणपती पण तसेच झाले. लोकांनी मोठे पण तिकडे झाले. पळापळ झाले, काही भांडणं झाली, लोकांची वादविवाद झाले. झाडं की आम्ही इकडले ग्रामस्थ असून सुद्धा आम्हाला तलावात का नाही बुडवून देत तुम्ही? इतकी वर्ष झाली, मग त्या तलावात मोठा ढीग लागला असता त्या पिऊचा. पण ते असं काही घडलं नाही, कारण ते परमेश्वरी लीला आहे. ते वितळून बरोबर. जाते. ती माती आहे आणि ती माती मोल होणार हे त्यांना कळत नाही. अचानक जी आर काढतात आणि लोकांची फसगत करतात. लोक इतके दिवस 11 दिवस 1.5 दिवस उपासना करतात, त्यांची पूजा अर्चा करतात आणि नंतरही असं विघ्न टाकतात. ते कोण? सरकार टाकतंय. त्याच्यावर काहीतरी पाबंदी केली पाहिजे अगोदर, कळवा लोकांना, जेणेकरून ते लोक कुठेतरी आपली सुविधा करू शकतील. असं मी स्वतः जेटीवर गेलो, वैतरणाच्या जेटीवर गेलो गणपती घेऊन. कदम आमचे मित्र असतील, त्यांचा पण 1.5 दिवसाचा असतो. गणपती मी जेटीवर गेलो, छोटे गणपती पण बुडून नाही दिले का? नाही तलावामध्ये? ना. तिकडे पोलीस बंदोबस्त ठेवला त्यांनी. आपण काय आमचं म्हणणं असं होतं की आम्ही स्थानिक गावकरी आहेत. बरोबर. आपलं गाव तलाव गावातलं तलाव आहे. ही महानगरपालिका म्हणा किंवा बाकीचं कोणतीही शासनाची व्यवस्था म्हणा, ते मी आज आलेत. आम्ही जुने आहेत. आम्ही इथे जन्म आमचा इथे झाला. आता त्या आमच्या तलावात तुम्ही आम्हाला विसर्जन करून देत नाही, हा काय प्रकार आहे? तेच ना. निदान तुम्ही स्थानिक गावकऱ्यांना तरी तेवढं द्यायला पाहिजे का तुम्ही तुमच्या मूर्त्या गावातल्या गावात काय ते विसर्जित करा. तर तो आमचा एक फार म्हणजे प्रश्न गेल्या वर्षी निर्माण झाला. मग त्याबद्दल तुम्ही महानगरपालिकेला काय? आम्ही सांगितलं, आम्ही आमच्या डॉक्टरची पण हे केले, संवाद केले यासाठी की आपल्याला आम्हाला जे स्थानिक नेते आहेत, कार्यकर्ते, ते आमच्या जोडीला आले, भांडले पण ते. आणले पण आहे. पण आता शासनाने जी आर काढला त्याच्यामुळे पोलिसांनी काहीच नाही ना. शासनाने केले ते आता आपण काय करू शकतो. मग त्याच्यामुळे पोलीस सुद्धा सांगत होते का काका आमचा काय तुम्हाला विरोध नाही, पण आता आम्हाला सरकारने जी आम्ही आमची ड्युटी करतो. बरोबर. तर शासनाला एक नम्र विनंती आहे का छोटेसे काही मूर्त्या वगैरे आहेत त्या आमच्या स्थानिक जर असतील तर तशी थोडीशी तुम्ही सूट द्यायला पाहिजे. आमचे लोक तिथे आमदार इथे ठाकूर बोलले की काहीतरी सुविधा द्या, ते पण मांडले आपल्या मंडळासाठी, सगळ्या मंडळासाठी. ते त्यांनी एक विषय मांडले, पण नाही होत. ते जेटीला जायचं आहे, जेटीला. माझा तुमची तयारी आहे का जेटीला जायची? जेटीला खूप त्रास होतो, ते लांब पण अंतर पडते, परत छोटी मुलं असतात, महिला मंडळ असते, एवढ्या लांब मुलांना न्यायचं आणि खूप त्रासदायक आहे ते. आता तुमचं मंडळ 24 वर्षाला, पुढे 25 होईल, अजून पुढे जाईल मंडळ. मग तुम्हाला अजून काय वाटलं पाहिजे आपल्या मंडळात बदल झाले पाहिजे असं काय? नवीन पिढी आहे, त्यांना आम्ही हे करतावलंय, त्यांना हँडओव्हर केलंय. हँडओव्हर करतावलंय. ते आता पुढे पुढे काय वाढवतील त्याचं. असे कोणते कार्यकर्ते आहे तुम्हाला सांगायला आवडेल, काही मेहनत करतात आपल्या मंडळात जास्त? आहे आमचे किशोर किनी आहे, आमचा जय जोशी आहे, जितेश काळे आहे,
प्रशांत पोरं प्रशांत सहकारी आपापल्या पद्धतीने बंगेरा. नाही, सर्वच करतात पण असं जास्त बरेचसे आहेत. आपला सूरज आंबुरकर आहे. सर्व आमचे सगळे कार्यकर्ते मुलं आहेत, सर्व कामं मुलं करतात. मेहनत करतात. मेहनत आपल्या परीने ते आणि त्या लोकांनी नवीन आता काहीतरी करायचं म्हणून त्यांनी ठरवलं. तुमची काय इच्छा आहे का मंडळ आपलं आता पुढे गेलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं? ते बोलत आहे कार्यकर्त्याच्या हिशोबाने कसं ते पुढे ढकलतात, आम्ही फक्त सहकार्य करत होतो सहकार्य त्यांना. करायला त्यांच्या मागे असतात. शीट आमचे अध्यक्ष बसलेले आहेत, काय कमी पडलं तर ते असतातच, त्याचा काही विरोध नाही. मग हम्म. त्यामुळे फक्त त्यांच्या निदर्शनाखाली फक्त सांगितलं की पुढे ढकलतो आम्ही. त्यावर्षी तुम्हाला जे काही करायचं असेल नवीन करा, आम्ही आहे तुमच्या पाठी. मग यावर्षी काय आपल्याला नवीन बघायला भेटेल गणेशोत्सवामध्ये? पूर्ण आगमन असेल गणेश विसर्जनपणे काय तरी. केलेलं आहे पोरांनी की आम्हाला विचारलं की हे करू का करा. म्हणजे तसं प्रेक्षक येतील आपल्या दर्शनासाठी, त्यांना काही समजा का लोकांना हा तर समजेल ना. काहीतरी आहे आपले. बाकी आमचं जे आहे डेकोरेशन ते आम्ही दरवर्षी नॉर्मल असतो. हम्म. काही कार्यक्रम आहे ते करायचं ते आम्ही करतो. तर गाईज आता आपल्याकडे अर्ध्या पॉडकास्ट मध्ये मंडळाचे कार्यकर्ते जय जोशी तयार झालेले आहेत. आपण आता त्यांना विचारूया या वर्षी आगमन कसं असेल. या वर्षी आम्ही खूप नवीन काय प्रकारे करणार आहे. म्हणजे फेस रिव्हील आहे, मूर्तीची नवीन मूर्तीचे लुक दाखवणार आहे आणि मुंबई टाईप यावर्षी मूर्ती केली आहे आम्ही. त्याच्यामध्ये खूप काही नवीन बघायला भेटेल आमच्या मंडळाला आणि आमचे काय जे राहतात सोसायटीवाले, आमच्या अख्ख्या एरियाला आणि आमच्या सायनातला, आमच्या विरारला खूप काहीतरी नवीन दिसेल यावर्षी. कधी आणि किती वाजता दिसेल आगमनामध्ये? आमचं आगमन आहे 11 सप्टेंबरला आणि आम्ही तरी 8-8:30 वाजेपर्यंत आमच्या एरियामध्ये रिव्हील करणार आहे. संध्याकाळी. संध्याकाळी. आणि आपल्या गणेशोत्सवामध्ये काय बघायला भेटेल नवीन? गणेश उत्सवामध्ये आम्ही सेवा म्हणजे आम्ही एकच सेवा करतो, कारण आम्ही भंडारा ठेवतो. लाखो संख्येने पब्लिक येतात त्याच्यात. परत आम्ही डान्स वगैरे ठेवतो. मग परत ते नवरात्रीमध्ये प्राईज वगैरे, कोजागिरी वगैरे आम्ही भरपूर करतो. भंडारा कधी आणि कोणत्या दिवशी असतो? ते गणपतीच्या 1-2 दिवसाआधी आम्ही असं विसर्जनच्या एक दिवस. विसर्जनच्या आधी आम्ही दिवसाआधी. तर तुमच्या आठवणीतली एक कोणती अशी मूर्ती आहे का तुमच्या आठवणी राहील? आमच्या इकडे बघा, पहिल्यापासून आम्ही 5 वर्षाआधी ना आम्ही लालबागचा राजा फिक्स असायचा आमचा. हा. आता हे 5 वर्षापासून आम्ही नवीन माणसांनी म्हणजे आम्ही जे नवीन पिढी आहे आणि यांनी सारखं म्हणजे आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्ही मूर्ती चेंज केली, काहीतरी नवीन आणायचा प्रयत्न केला आणि 5 वर्षापासून आम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेस होतो. जे 5 वर्षापासून ते पहिल्यापासून आम्हाला सगळ्या मूर्त्या आमच्या सन्मान एकच आहे. एकच असायची. सगळ्या आवडतातच आमच्या आणि सगळ्या आवडीनेच आमच्या. तरी पण एक अशी कोणती मूर्ती सांगायला? आणि आमची गेल्या वर्षीची मूर्ती आमची फेवरेट आहे. गेल्या वर्षी. हा, मोरावरती होती. त्याच्या आधी आम्ही नरसिंहा रूपमध्ये आणलेली. त्याच्या आधी आम्ही त्रिशूळ रूपमध्ये मूर्ती होती आमची. तिकडून आणले एकच मूर्ती करायची तुमचा? हा आमचा मूर्तिकार म्हणजे एकच नाही, आता आम्ही हा राकेश मध्ये यावर्षी केलेला आहे. केलेला आहे. किती फुटाची तरी मूर्ती असेल यावर्षी आपली? आमची आहे 8 फूट. 8 फुटाची. 8 फूट. ज्यांनी परेलचा महाराजा आखणी केली ना, गेल्या वर्षी. प्रशांत सुवर्ण, तेच यावर्षी मूर्तीचं हे करणार, चिंतामणीची मूर्ती आखणी करणार. आखणी करणार आहेत ते. तर गाईज आता आपण आलेले आहेत आपल्या पॉडकास्टच्या सर्वात इंटरेस्टिंग राऊंड मध्ये, ज्याचं नाव आहे वन वर्ड पर मंडल. बेगर समचा राजा, विसर्जन धमाका, सायनाथ नगरचा राजा, एकता, पाचपारेचा राजा, युनिक, जानवाडीचा राजा, डेकोरेशन, विरारचा महाराजा राजा, आणि आपला विरारचा चिंतामणी. युनिक. तर आमची सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आवर्जून या, आमच्या मंडळाला भेट द्या, आमच्या गणपती दर्शन घ्या. आमचा नवसाला पावणारा, भक्तांच्या चिंता हरणारा असा आमचा वैष्णवनगरचा चिंतामणी आहे आणि बऱ्याच लोकांच्या नवसाला तो पावलेला आहे. तर तुम्ही आवर्जून या, आमच्या मंडळाला भेट द्या. आपल्याकडे आज आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी माननीय हिमांशू पाटील आमच्याकडे आले. त्यांनी आम्हाला बरेचसे प्रश्न विचारले, आमच्या मंडळाच्या कार्यक्रमाची त्यांनी रूपरेषा मांडली आणि वेळात वेळ देऊन ते आमच्याकडे आले, आम्हाला भेट दिली, म्हणून आम्ही मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि तुम्ही पण तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे पण आभार. गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया, विरारचा चिंतामणीचा विजय असो. मी अजून एक मंगलमूर्ती विरारच्या चिंतामणीचा. तर काही तुमच्या सांगण्यावर आपण विरार चिंतामणी या मंडळाचा सर्व पॉडकास्ट घेतलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.